पिंपरी चिंचवडमध्ये जी घटना घडली, विषारी दारूमुळं खूप जणांचा मृत्यू झाला, तर त्यालाच अनुसरून CPने जो निर्णय घेतला आहे की रात्री 10 नंतर सर्व बंद, तर योग्य वाटतं आणि हा कंटिन्यू झाला पाहिजे की असं वाटत नाही का? प्रामुख्याने रात्री बेरात्री विनाकारण रस्त्यावर फिरणारी जी संख्या आहे ती आटोक्यात आणणं महत्त्वाचं आहे. तर नाईट लाईफच्या नावाखाली जे काही मोकाट स्वतंत्रता दिली होती त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जीवनमानसुद्धा डिस्टर्ब झालं होतं. रहिवासी क्षेत्रामध्ये असेल, एकंदरीतच लोकांना रात्रीचा जो काही प्रादुर्भाव होत होता, आवाजाचा त्रास होत होता, रस्त्यावर येऊन केक पण कापणं असेल, गाड्या उडवणं असेल, याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. किंबहुना रात्रीच्या वेळेला असे काही एलिमेंट्ससुद्धा बाहेर पडतात की त्याच्यामध्ये नंतर वाद होतात, युवकांमध्ये वाद होतात, एकमेकांवर हल्ले होतात. या सगळ्यामुळे पुणे शहराचं जे काही लाईफ चेंज झालं होतं याच्यावर एक कंट्रोल करून 10 वाजल्यानंतर दुकानं बंद ठेवावी अशा प्रकारचा आदेश काढला. आपण पाहिलं असेल की बऱ्याच वेळेला आपल्याला जेव्हा कामानिमित्त आपण रात्री चाललो असतो तर नाश्त्याच्या गाड्यांवर 12-12, 1-1 वाजता इतकी मोठ्या प्रमाणात गर्दी आढळते. ही गर्दी विनाकारण आहे. कर्मचाऱ्यांना रात्री यावं लागत असेल आणि ते ट्रॅव्हल करत असतील तर ती त्यांची गरज आहे, पण हे हौसेनी रात्री येणारे आणि रस्त्यात दंगा करणाऱ्यांचं जे प्रमाण आहे हे कुठेतरी कंट्रोलमध्ये आणण्याची खरंच आवश्यकता होती. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं का हा निर्णय जो आहे हा सर्वांसाठी योग्य निर्णय हा घेतला गेलेला आहे. पण तो सातत्याने म्हणजे कंटिन्यू ठेवा असं वाटत नाही? कंटिन्यू ठेवायला पाहिजे. काही ठिकाणी आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्या वर्गासाठी म्हणून एखादं असं सेंटर उघडं राहू शकतं, परंतु विनाकारण जे काही रस्त्यावर गोकाळलेली जी काही गर्दी आहे ती थांबवणं आणि त्याच्यातून लोकांना होणार त्याचा जो त्रास आहे तो कंट्रोलमध्ये आणणं आवश्यक आहे.